राजवाडे सर हे वरोरा येथे सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. जलयुक्त शिवार या विषयावर त्यांचं अतिशय अभ्यास झालेला आहे आणि त्यांची जी माहिती आहे ती आता आपल्यासमोर सादर करण्यात येत आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपली माहिती शेतकऱ्यांच्या समोर प्रस्तुत करावी. मी राजवाडे, उपविभागीय कृषी अधिकारी वरोरा, चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये कृषी विभागामध्ये काम करतो आहे. 2014 पासून महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार हे अत्यंत महत्त्वाकांक्षी शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम सुरू केलेला आहे. पूर्वी हा कार्यक्रम एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन म्हणून केंद्र सरकारचा आणि राज्य शासनाचा चालू होता. याच कार्यक्रमाला इंटिग्रेटेड स्वरूप देऊन म्हणजे एकात्मिक स्वरूप देऊन जलयुक्त शिवार अभियान हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर कृषी विभागामध्ये जे सध्या जे कार्यक्रम सुरू आहेत त्यापैकी ह्या कार्यक्रमाचं मुख्यमंत्री महोदय स्वतः मॉनिटरिंग करणारा हा एकमेव कृषी विभागाचा कार्यक्रम आहे. आणि त्याकडे विशेष लक्ष देऊन प्रत्येक जसं आता चंद्रपूर जिल्हा आहे, एका राज्यामध्ये जवळपास 5000 गावं जर टँकरमुक्त करायची आहेत आणि ह्या टँकरमुक्तीसाठी प्रत्येक जिल्ह्याला जवळपास 200 ते 250 गावांची निवड करून त्याचा एकात्मिक आराखडा तयार केला जातो. ते आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि त्याची लोकसहभागातून त्याची प्रकल्प तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे, नंतर तिथं त्यांचा थर्ड पार्टीद्वारे त्याचं मॉनिटरिंग करणे आणि तो लोकांनी त्याचा खरीप आणि रब्बी हंगामामध्ये त्याच्या उत्पन्न वाढीसाठी उपयोग करणे इत्यादी त्याचे उद्देश आहेत. तर आपण सविस्तर बघूया. आता याची गरज काय किंवा याचा उद्देश काय ह्या कार्यक्रमाचा. तर खरं म्हणजे आपली जवळपास 85% शेती ही कोरडवाहू आहे आणि 14 ते 15% आपला प्रवाही सिंचन आहे, ज्याला आपण हमखास पाण्याची सोय म्हणता येईल. आता 85% जे कोरडवाहू शेती आहे आणि त्यामध्ये 75 ते 80% अल्प अत्यल्प शेतकरी आहेत. कोणते? अल्प अत्यल्प शेतकरी आहेत, ज्याला 5 एकराच्या आतील शेती आहे. म्हणजे अशा शेतकऱ्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत जीवदान देणारा आहे पाणलोटाचा. कारण त्या शेतकऱ्यांना आपण इंडिव्हिज्युअल पाण्याची सोय करून देऊ शकत नाही, प्रत्येक गावामध्ये धरणं बांधू शकत नाही, पण पाणलोट व्यवस्थापन करून त्याच्या खरीप आणि रब्बी हे 2 पिकं आहेत, त्या पिकाला आपण ओल निर्माण करून देऊ शकतो. ओल सिंचन नाही म्हणत आम्ही, त्याला ओल पाहिजे आहे पिकाला. 2 प्रोटेक्टिव्ह सिंचन त्याला म्हणता येईल. तर आणि ते जर जसं आता खरीपामध्ये भात घ्या, कापूस घ्या, हरभरा घ्या, तूर घ्या, जवळपास 15 सप्टेंबरपर्यंत आपल्या इथं पाऊस येतं, बरोबर आहे. आणि 15 सप्टेंबर ते जवळपास 15 ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर अखेरपर्यंत शेतामध्ये पिकं असतात. ह्या कालावधीमध्ये पाऊस नसतं. अशा वेळेस शेतकऱ्याच्या शेतावर स्वतःची सिंचनाची सोय जर असली, शेततळ्याच्या माध्यमातून एखाद्या दुसरं साधन करून दिलं आपण, बोअरवेल नाही किंवा नाला खोली करून दिलं, तिथं सिमेंट बांधून दिलं, त्यामार्फत होणारं सिंचन, तर तो शेतकरी त्या पाण्याचा वापर ठिबक किंवा तुषारद्वारे करून आपला जे 15 ते 20% किंवा किंबहुना 50% उत्पादनामध्ये घट जी येते, ती घट ह्या ओलावा जो निर्माण करण्यात आलेल्या ह्या योजनेद्वारे त्या ओलाव्याद्वारे आपलं उत्पादन वाढवू शकतं. म्हणजे थोडक्यात उत्पादन खर्च कमी करू शकतो तो आणि उत्पादन वाढवू शकतो. आज काळाची गरज आहे. उत्पादन तर वाढलेलं आहे. उत्पादन शेतकरी कमी करण्यामध्ये काही अडचणच नाही आहे. तंत्रज्ञानाचा वापर पूर्ण होत आहे, पण उत्पादन खर्च वाढलेला आहे. आणि उत्पादन ज्यावेळेस 1-2 पाणी मिळत नाही किंवा जमिनीमध्ये ओलावा मिळत नाही, त्यावेळेस ओल कमी असल्यामुळे 25-30% किंवा 40% उत्पादन कमी होतं. आणि उत्पादन कमी झाल्यामुळे उत्पादन खर्च वाढलेला असतं. उत्पादन कमी झालं त्याच्यामुळे त्याला निव्वळ नफा जो म्हणतो तो शेतकऱ्याला मिळत नाही किंवा किमान बरोबरीसुद्धा होत नाही. आणि म्हणून जलयुक्त शिवार अभियान अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे ओलावा हा एक त्यातला घटक आहे. दुसरा एक उद्देश आहे याचा, पाऊस, पर्जन्यमान हे जवळपास पूर्वी जसे आम्ही लहान असताना मी 60 ते 65 दिवस पावसाच्या झडी बघितल्या. झाड्या काकाजी बरोबर आहे, जवळपास 60 ते 65 दिवस पावसाळा राहायचा. आता पाऊस जवळपास 40 ते 42 दिवस किंवा 35 ते 40 दिवसाच्या रेंजमध्ये आलेला आहे.
टोटल पाऊस जो आहे तो सारखाच आहे. म्हणजे आता भातपट्ट्यामध्ये 1100 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडतो आणि सोयाबीन आणि इतर भागामध्ये 1000च्या जवळपास 800 ते 1000च्या जवळपास पाऊस पडतो. पूर्वी तेवढाच पडत होता. पाऊस काही कमी झाला नाही, पण पावसाची तीव्रता वाढलेली आहे. जसं दिवसभर पावसाच्या झडी राहायच्या, त्याला झडी म्हणत होतो आपण. आणि दिवसभर असल्यामुळे थोडा थोडा पाऊस जरी आला तर जमिनीमध्ये मुरण्याची प्रक्रिया जी होती ती जास्त होती. आणि कारण पाऊस जो आहे, पाणी जो आहे, जमिनीवर जास्त वेळपर्यंत उभा राहत होता. त्याच्यामुळे मुरण्याची प्रक्रिया जास्त असल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढत होती आणि जमिनीची जी पाण्याद्वारे जी वाहून जाणाऱ्या पाण्याद्वारे जी धूप आहे ती धूप कमी होत होती. प्रति हेक्टर आत्ता कमीत कमी 3 टन माती वाहून जातं, सुपीक माती. आणि ज्या जमिनीमध्ये काही पाणलोटाचे व्यवस्थापन केलेलं नसतं त्या जमिनीमध्ये 5 टनापासून 8 टनापर्यंत माती वाहून जाते सुपीक. याचा प्रयोग म्हणून आपल्याला करून घेता येईल की ज्या वेळेस सुरुवातीला 1-2 पाऊस पडतात त्यावेळेस नाल्याला संपूर्ण गढूळ पाणी वाहून जातं, बरोबर आहे. त्या पाण्याला जर आपण काचाच्या ग्लासमध्ये घेतला आणि 1 तास ठेवला तर जवळपास 50 ते 60% तो ग्लास भरतो. तो कशाचा असतो? ह्या शेतातून गेलेली सुपीक माती असतं. म्हणजे पहिला उद्देश काय बघितला आपण? ओलावा निर्माण करणे. दुसरा, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावणे आणि अपधाव कमी करणे. अपधाव म्हणजे जे दिवसभर झड पडत होती तर कमी शेतातून पाणी वाहून जात होता, पण 3 तास 2 तास 4 तास पाऊस पडतं आता शेतामध्ये. 4च तास पडतो, मॅक्झिमम 3-4 तास पाऊस पडतो आता. म्हणजे रेनफॉल इंटेन्सिटी वाढली, तीव्रता वाढली. पाऊस तेवढाच आहे, 100 मिलीमीटर, 150 मिलीमीटर, 60 मिलीमीटर, 50 मिलीमीटर दररोज पाऊस पडतो. आणि त्याच्यामुळे जमिनीमधून वाहून जाण्याची प्रक्रिया जी आहे एकदम फास्ट झाली. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पाणी जमिनीवरून वाहून जातं आणि त्यामुळे जमीन घासून निघतं, बरोबर आहे. छोट्या छोट्या ओघड्या पडतात, त्याला रील्स म्हणतो आम्ही वॉटरशेडच्या भाषेमध्ये. तर हे प्रमाण आता वाढल्यामुळे जमिनीची धूप वाढली म्हणजे जमिनीचा फुलोरा जो आहे, ज्या 1 फूट माती जी जमिनीची असते ती फक्त पिकाच्या कामाची असते. म्हणजे अन्नद्रव्ये जे शोषण करतात, अन्नद्रव्याची साठवणूक होते आणि शोषण करतात पिकं, ते 1 फुटाच्या मातीमधले करतात आपले मॅक्झिमम पिकं, फक्त कापूस आणि तूर सोडून. तर ती सुपीक माती वाहून गेल्यामुळे आपल्या जमिनीचा पोत म्हणजे काय म्हणता येईल त्याला, सुपीकता कमी होते, उत्पादकता कमी होते जमिनीची. तर हे घटक आपल्याला पाणलोटामध्ये जे आपण शेताची बांधबंदी, मग आता आपण डिटेल चर्चा करतो, उद्देश चर्चा करतो आहे. तर आपल्याला धावणाऱ्या पाण्याला आपल्याला चालायला लावणं हे एक महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी जमिनीवर उभं ठेवणं आणि मुरवण्याची प्रक्रिया करणं, धूप थांबवणं आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा यामधून आपल्याला कमी करता येते किंवा पूर्णतः बंद करता येतं. म्हणजे पिण्याच्या पाण्यातसुद्धा पाणी उपलब्ध करून देता येतं. चारा हा एक महत्त्वाचा घटक आहे आपल्या पशुधनांसाठी. चारा उपलब्ध होतो मोठ्या प्रमाणामध्ये पाणलोटामध्ये, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी ओल मोठ्या प्रमाणात आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतो, त्याच्यामुळे आपल्याला चारा उपलब्ध होतो. दुसरं, आधुनिक प्रकारची शेती करता येते पाण्याची उपलब्धता असल्यामुळे, बरोबर आहे. आधुनिक प्रकारची शेतीमध्ये काय झालं की जे विद्यापीठाकडे जे प्रत्येक पिकाबाबतचं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, त्या तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर करता येतं, कारण पाण्याची गॅरंटी असल्यामुळे. म्हणून उत्पादन वाढेल, उत्पादन खर्च कमी होईल. तिसरं, त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला उद्देश म्हणता येईल दुबार पिकाखालील क्षेत्र आपल्याला वाढवता येतं. एक पाणलोटाची यशोगाथा असे समजलं जातं की आता मी 1-2 तुम्हाला गाव दाखवणार आहे. खरीपामध्ये आपण पिकं घेतो, रब्बीमध्ये एकही नाही आणि उन्हाळ्यात एकही नाही. पण पाणलोटाचे कार्यक्रम राबवल्यानंतर खरीपामध्ये जवळपास 30 ते 40% एरिया आपला रब्बीमध्ये येतं आणि काही 10, 20, 5, 50 एकरसुद्धा आपल्या उन्हाळ्यात जातं. म्हणजे एकाच जागेवर आपण कितीदा 3दा पीक घेतो, त्याला म्हणतात क्रॉपिंग इंटेन्सिटी, पिकं घनता. एका जागेवर 3दा पिकं जर घेतले एकाच शेतकऱ्यांनी तर त्या शेतकऱ्याची उत्पादकता वाढते, त्या जमिनीची उत्पादकता वाढते. हे सुद्धा पाणलोटामध्ये शक्य आहे, ज्याला पीक घनता म्हणतो. तर एका गावाची पीक घनता आत्ता आपल्या राज्यामध्ये, आपल्या विदर्भामध्ये 118 ते 20% आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला म्हणता येईल 20% रब्बी क्षेत्र आहे, 18 ते 20% रब्बी क्षेत्र आहे. ते आपल्याला 40-50% नेता येते. म्हणजे 150% पर्यंत
आपण जर त्या गावाची पिकं घनता नेली तर त्या गावाला मध्ये थोडीफार काय म्हणता येईल सुबत्ता येऊ शकते. म्हणजे दुबार पिकाखालील क्षेत्र आणि थोडेफार उन्हाळ्यातील क्षेत्र आपल्याला वाढवलं पाणलोटाच्या माध्यमातून तर आपल्याला त्या गावामध्ये थोडं चांगले दिवस येऊ शकतात. तर असं हे पाणलोट व्यवस्थापनाचे ढोबळ मानाने पुस्तकीपेक्षा प्रॅक्टिकली हे उद्देश आहेत. पुस्तकी अजून भरपूर आहेत. तर हे मेन उद्देश आहेत. ओलावा निर्माण करणे, पीक घनता वाढवणे, रब्बी आणि उन्हाळीचं क्षेत्र थोडंफार काही वाढवणे, भाजीपाल्याचं क्षेत्र वाढवणे, फळबाग लागवड वाढवणे, नंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, नंतर चारा वाढवणे, पिण्याच्या पाण्याची जे समस्या आहे ते सोडवणे, जनावरांच्या चाऱ्याची समस्या सोडवणे वगैरे वगैरे. आणि मेन म्हणजे शेतीची उत्पादकता वाढवणे, धूप थांबवणे, ओलावा वाढवणे. तर ह्या उद्देशासह सध्याची जी गरज आहे की पाऊस तेवढंच येतं, त्याची ड्युरेशन कमी झालं तर हा जो सध्याचा नैसर्गिक काय म्हणता येईल त्याला क्लायमेटिक चेंज आहे, वातावरणातील बदल आहे, त्याला पाणलोट व्यवस्थापन हा एक अत्यंत चांगला उत्तर आहे. पाणलोट व्यवस्थापनाद्वारे आपल्याला त्या गावामध्ये थोडं उत्पादनामध्ये सातत्य ठेवू शकतो आपण. आणि जे काय म्हणता येईल दुष्काळाचं सावट आपल्याला कमी करता येईल. नंतर खेड्यातून शहराकडे जो लोंढा आहे तो सुद्धा आपल्याला शेतीमध्ये अडवण्यासाठी किंवा शेतीमध्ये जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाचं योजना आहे. अत्यंत चांगली योजना आहे. आणि जे जुन्या योजनेमध्ये जे काही त्रुटी होत्या त्या सर्व त्रुटी ह्या शासनाने दूर केलेल्या आहेत. आणि प्रत्येक गावामध्ये याच्यासाठी अंमलबजावणीसाठी जवळपास एका तालुक्यात 15 ते 20 गावाची निवड होते. आपण डिटेल बघूया नंतर. तर अशा प्रकारे हा थोडक्यात पाणलोटाचा उद्देश आहे की जेणेकरून यामध्ये या अल्पउधारक शेतकरी अल्प आणि अत्यल्प उधारक शेतकरी आहेत जे ज्याला पण 60 ते 75% आहेत त्या शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. तर हा त्या जलयुक्त शिवार अभियानाचा उद्देश झाला. आता हे गावाची निवड कशी केली जातं ह्या संदर्भामध्ये आहे. तर गावाची निवड जवळपास जे काही पाणलोट पाडलेले आहेत पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये मुख्य नदी खोरा असतो त्याला धरून रिमोट सेन्सिंगनी किंवा जिओलॉजी डिपार्टमेंट आहे आपली भूगर्भ शास्त्र विभाग जो आहे यांनी हे असे मोठे मोठे पाणलोट पाडले आहेत. त्याचे छोटे पाणलोट पाडलेले आहेत, नंतर लघु पाणलोट पाडलेले आहेत. गावामध्ये एक गाव जवळपास 1 ते 1.5 गाव जवळपास एका लघु पाणलोटामध्ये येत असतं. तर पाणलोट हा इम्प्लिमेंटेशनचा घटक आहे, गाव नाही. आपण गाव म्हणून निवड करतो पण जो पाणलोट आहे, पाणलोट म्हणजे काय? पाणलोट म्हणजे पिंपळाचा पान लक्षात घ्या. पिंपळाचा पान किंवा खायचं पान, विड्याचं पान, त्याचा देठ जो आहे तो देठापासून तर ते शेंड्यापर्यंत हे मुख्य शीर त्याची म्हणजे मुख्य नाला. आणि जे शिरा असतात बाजूच्या ते छोट्या छोट्या नदी नाले ओघळे, तर त्यांना तो पाणी मुख्य नाल्याद्वारे छोट्या छोट्या ओघळ्याद्वारे मुख्य नाल्याद्वारे शेवटी पानाच्या टोकापर्यंत पाणी निघून जातो, म्हणजे शेवटपर्यंत. बरोबर आहे. म्हणजे पान जो आहे हा माथा आणि देठ जो आहे पाया. एखाद्या गावाचं लक्षात घ्या, मोठी नदी असेल तर वरून पाणी येते डोंगरातून येतं ना, आणि खाली जो देठ जो आहे गावाचा म्हणजे एंड पॉईंट जो आहे तिथं मोठं नाला किंवा नदीला जाऊन मिळतं. बरोबर आहे. तर वरून पाणी येतं आणि खाली ते मुख्य संगमाला मिळतं. तर म्हणजे जवळपास 3 बाजूनं उंचवटा. तुम्ही पिंपळाचा पान किंवा विड्याचा पान लक्षात घ्या, 3 बाजूनं उंचवटा आणि देठ जो आहे तो आउटलेट. तर अशा प्रकारची पाणलोटाची रचना असते. कोणताही पाणलोट जवळपास फक्त त्याचा आकार थोडंफार चेंज होतं पण जवळपास पाणलोट असं असते. तर ह्या पाणलोटामध्ये लघु पाणलोट असतात 3 ते 4. ते लघु पाणलोट पाया ते माथा ह्या कन्सेप्टप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली. आता माथा म्हणजे काय? जवळपास 30% भाग जो डोक्याचा भाग जो आहे पाणलोटाच्या वरचा भाग, त्याची इम्प्लिमेंटेशन केल्याशिवाय म्हणजे त्याच्यावर जे काही गावाचा वरचा जो पट्टा असतो, जंगलाचा भाग असतो, जवळपास पडीत जमीन असतं,
किंवा सोशल फॉरेस्ट्रीची जमीन असतं त्या किंवा डोंगर असतं त्याला ट्रीटमेंट दिल्याशिवाय खाली उपचार केलेलं ते शक्य नाही. मग त्याच्यामध्ये कोण काम करतो? वन विभाग काम करतो. त्यामध्ये वन विभाग काम करतो. जिल्हा परिषदचा लघु डेप्टी इंजिनियर्स लघु पाटबंधारे काम करतं किंवा जलसंधारण विभागाचा एक डेप्टी इंजिनियरसुद्धा तिथं काम करतो आहे. गाव तलाव करायचं असेल किंवा एखादं पाझर तलाव करायचा असेल किंवा एखादा केटीवेअर करायचा असेल किंवा वृक्ष लागवड करायचं असेल तर फॉरेस्ट विभाग काम करतं किंवा CCT करायचं असेल तर फॉरेस्ट विभाग काम करतो. म्हणजे माथ्यावर पडलेला पाणी माथ्यावरच जर अडवला गेला तो जमिनीच्या भूभागातून आपल्या खाली ज्या विहिरी असतील शेतातल्या म्हणा किंवा बोरवेल असतील त्या सर्व एकदम चार्जिंग होऊन जातात आणि वरून येणारी माती खाली येणार नाही, नाही का? की दगडधोंडे जे वरून खाली येणारं ते शेतीमध्ये आहे ते येणार नाहीत. म्हणून हे माथाची ट्रीटमेंट करणं ह्या पाणलोटामध्ये किंवा जलयुक्त शिवारामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरा पार्ट येतो जवळपास 30 ते 40% हा मधला पार्ट की ज्याच्यामध्ये शेती असते, गावंसुद्धा त्याच्यामध्ये वसलेले असतात. तर हा अत्यंत महत्त्वाचा आहे पाणलोटाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे जलयुक्त शिवाराच्या दृष्टिकोनातून. जलयुक्त शिवारामध्ये ह्या गोष्टीला जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. माथ्यावरचं संपूर्ण उपचाराची अंमलबजावणी करणे, नंतर मधल्या भागामधले जे शेती आहे शेतीमध्ये आता बांधबंदिस्ती होईल. जसे भाताची शेती असेल तर 2 प्रकारचे उपचार आहेत त्याच्यामध्ये, मजगी आणि जे जुनी भात शेती असेल त्याचे बांधबंदिस्त जर समजा 1 फुटाच्या आत गेले असतील त्याला जवळपास पाऊण मीटरपर्यंत करून द्यायचे असतात किंवा 1 मीटरपर्यंत त्याची हाईट वाढवून द्यायची आहे. तर हे पुनर्जीवन म्हणतात त्याला, जुन्या भात शेतीचे पुनर्जीवन करून देणे. आणि नवीन भात शेती जर तिथं शेती असेल तर जुनी पडीत असेल त्या पडीत जमिनीची उठाव करून त्याला भात शेती करून देणे. किंवा कापसाच्या पट्ट्यामध्ये किंवा सोयाबीनच्या पट्ट्यामध्ये बांधबंदिस्ती करायची असेल त्याला ग्रेडेड बंद म्हणतात, ढाळीचे बांधबंदिस्ती, जेणेकरून जर 30 बाय 30 मीटरचे जवळपास छोटे छोटे भातखाचरं तयार होतात बांध आणि त्याच्यामुळे काय होतात ते अडथळे तयार होतात. जसे गावामध्ये आपण स्पिरिट ब्रेकर तयार करतो तशा प्रकारचा हा पाणी एकदम वाहून जाणार नाही आणि जमिनीमध्ये मुरेल आणि ओलावा निर्माण होईल, जमिनीची धूप वाहून जाणार नाही. तर अशा प्रकारचे ह्या ॲक्टिव्हिटी ते काम करतात. आणि याच्याशिवाय आपल्याला नाल्यावरचे काम करता येत नाही. हे न करता आपण नाल्यावरचे काम केले तर संपूर्ण गाळ त्या नाल्यामध्ये जातो जाणारा आणि संपूर्ण ते गाळाने पहिल्या 1-2 वर्षामध्येच आपले जे बांधलेले नाल्यावरचे स्ट्रक्चर असतात ते भरतात आणि त्याची युटिलिटी जे उपयुक्तता आहे ते एकदम शून्य होऊन जातं. म्हणजे मग शेतकऱ्याला तो शेतातला जो नाल्यातला गाळ आहे दरवर्षी काढावा लागेल. जर काढलं नाही तर त्याचं आजूबाजूच्या शेतामध्ये पाणी घुसेल वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे हे पाणलोट, मी तुम्हाला पाणलोट समजावून देऊन राहिलो. मधला भाग शेतीच्या संदर्भामध्ये आणि गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये आपण जो नाल्याच्या बाहेरचा भाग जो आहे आणि शेतीमधले आपण भातखाचरं आणि पुनर्जीवन आणि ढाळीचे बांध इत्यादी काम केले. आता आपण अजून काही वैयक्तिक स्वरूपाच्या योजना आहेत. उद्देशामध्ये एक तुम्हाला सांगायचं विसरलं मला की अत्यंत महत्त्वाचा यांनी उद्देश टाकला आहे ह्या शासनाने, विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करणे. विकेंद्रित म्हणजे जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर छोटे मोठे पाण्याचे साठे तयार करणे. तर यासाठी कृषी विभागाच्या 2 योजना आहेत. एक मागेल त्याला बोडी आता आपण सुरू केलेली आहे अजून, आणि शेततळं हे एक योजना आहे. मागेल त्याला शेततळं, पूर्वी रेग्युलर शेततळ्याची योजना होती. शेततळ्यामध्ये जवळपास 5 ते 6 प्रकारचे मॉडेल्स आहेत. शेतकऱ्याची जशी शेती आहे तसं आपण तो मॉडेल त्यांना देतो. जसं आता 5 एकराची शेती असेल तर आपण 30 बाय 30चा मॉडेल देतो त्यांना. 5 एकरापेक्षा कमी शेती असेल तर 20 बाय 20चा मॉडेल त्या शेतकऱ्याला देतो आपण. 20 बाय 20 चौरस मीटर 3 मीटर खोल, 30 बाय 30 चौरस 3 मीटर खोल. तर कमी जरी शेती असली तरी शेतकरी 30 बाय 30 मीटरचा 30 बाय 30 मीटरची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याचं कारण असं का जवळपास 1.5 TCM आपण पाणी त्याच्यामध्ये अडवतो आणि पावसाळ्यामध्ये 3दा मिनिमम तो भरतो आणि पाणी जमिनीमध्ये काय करतो, रिचार्ज करतो. त्याच्यामुळे आजूबाजूचे जर बोरवेल असतील, विहिरी असतील त्या चार्ज होण्यास मदत होते आणि त्या शेतामध्ये जो आपण शेताच्या खाली करत असल्यामुळे त्या शेतातली पूर्ण माती त्या स्वतःच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये
शेततळ्याच्या माध्यमातून अरेस्ट होते, म्हणजे येते, थांबते, आणि तीच माती शेतकरी दरवर्षी काढून आपल्या शेतामध्ये टाकलं तर ती शेताच्या बाहेर त्याची सुपीक माती जात नाही. खतं बितं वगैरे जे असतात ते सर्व त्या मातीमध्ये येतात आणि ती माती पुन्हा अजून शेतकऱ्यांनी दुसऱ्या जूनमध्ये काढली. जूनच्या पूर्वी, पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी तो शेततळ अजून काही कमी जास्त झाला, थोडा काही कुठे गली पडली, नाली पडली, तर त्याला रिपेअरिंग करणे, ते गाळ काढून शेतात टाकणे वगैरे केलं वगैरे वगैरे, तर आपला तो शेततळही चांगलं राहतं आणि त्याची पूर्ण क्षमतासुद्धा कायम राहतं. तर बोडी, जुन्या बोळ्या आहेत भातपट्ट्यामध्ये, तर त्या जुन्या बोळ्यांचा सुद्धा आपण कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेला आहे ह्या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून. मागच्या वर्षी मी चिमूर तालुक्यात एकेका गावात कमीत कमी 30 ते 40 बोड्या तयार केल्या आपण. हे झाडे काका जे आहेत त्या गावचे, इरवा, झरी ह्या गावांमध्ये आपण 40-40 बोड्या. वरोरा तालुक्यामधला जो तोतलाडोचा कोणता ताळव्याचा परिसर जो आहे, मुरझा वगैरे तिथले गाव आहेत, मुरदोली वगैरे, तिथे आपण 40 ते 50 एका गावामध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या बोळ्या तयार करून दिल्या आहेत. तर ह्यावर्षी पाण्याचं अत्यंत त्यांना म्हणजे सुबक हे साधन तयार झालं ते. आणि यावर्षी शंकरपूरलाही भरपूर झालं. जवळपास 800 बोळ्या झाल्या 3 तालुक्यात आणि 1000 शेततळे केले आपण. हायस्ट शेततळे केले डिव्हिजनमध्ये त्या 3च तालुक्यामध्ये. शेततळ्याची एवढी मागणी आहे चिमूर तालुक्यामध्ये का आपण ते पूर्ण करू शकत नाही, एवढी मागणी आहे. तर वैयक्तिक पाणी साठ्यावर ह्या योजनेमध्ये भर देण्यात आलेला आहे. त्याला आपण उद्देशामध्ये म्हटलं आहे की विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करणे वेगवेगळ्या भागामध्ये, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये किंवा शेताच्या बाहेर, म्हणजे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ, ह्या जलयुक्त शिवार अभियानाचा लाभ मिळेल. तर विकेंद्रित पाण्याचे साठे हे सुद्धा ह्या पाणलोटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. तर अशा प्रकारे हे पाणलोट झाला मधला भाग. आता खालचा भाग आहे, जवळपास 25 ते 30% खालचा भाग येतो. तर ह्या खालच्या भागामध्ये सुद्धा शेतीच असते. तर ह्या भागामध्ये विशेषतः शेतीचे मगाशी जे बांधबंदिशी सांगितली, मजगी सांगितली, भातखाचरं तयार करणे, भातखाचराची दुरुस्ती तयार करणे, शेततळे, आणि यामध्ये मात्र KTVR सारखे मोठे किंवा मोठे जलसंधारण विभागामार्फत किंवा इरिगेशन डिपार्टमेंटमार्फत मोठे यापेक्षा 30 मीटरपेक्षा लांबीचे जास्त मोठे असल्यामुळे त्या भागामध्ये, खालच्या भागामध्ये सिमेंट नाला बांध म्हणा किंवा कोल्हापुरी टाईप बंधारे म्हणा किंवा एखादा तलाव म्हणा, अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात. म्हणजे आता माथ्यापासून पायथ्यापर्यंत आपण टप्प्याटप्प्याने सर्व कामं करत जर आलो तर अशा प्रकारे तो पाणलोट सजवला तर शेतातलं पाणी शेतात, शेतातली माती शेतात, शेतातला जीवजंतू शेतात, ह्या 3-4 गोष्टी जर त्या शेतात किंवा त्या परिसरात राहिले तर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढतं आणि जमिनीची सुपीकता वाढतं. जमिनीमधला ऑर्गॅनिक मॅटर जो आहे, आज आपला ऑर्गॅनिक मॅटर जो आहे जमिनीमधला, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय म्हणता येईल, पालापाचोळा कुजल्यानंतर जो तयार होतो त्याला ऑर्गॅनिक मॅटर म्हणतात. हा ऑर्गॅनिक मॅटर आता जमिनीमधला कमी झालेला आहे. तो आता 22 ते 30% आहे. आता तो पाहिजे 50च्या वर. 1% असला तर जमीन सजीव समजल्या जातं, म्हणजे गुड हेल्थ, चांगली सुदृढ सैल समजल्या जाते. जसं आपण म्हणतो की आपला कोणताही प्रकारचा आजार नसला तर आपलं चांगलं हेल्थ समजलं जातं. तसं 70 ते 1% 0.70 ते 1% जर ऑर्गॅनिक मॅटर असला तर ती जमीन चांगली समजल्या जातं. म्हणजे जमिनीवर आपण चाललो तर पायाला नरम लागतं. आणि हे 25-30% जे 25 ते 30% कार्बन जो आहे आता त्या जमिनीला जमिनीला रुततं, ते काटे म्हणजे थोडं बोचल्यासारखं वाटतं. तर असं समजायचं की जमिनीचा पोत आपला खराब होत चाललेला आहे. याच्यामध्ये जमीन सुधारण्याचे कार्यक्रम आपण अंमलबजावणी करायला पाहिजे. तर हे साऱ्या गोष्टी ह्या एकात्मिक पाणलोट व्यवस्था म्हणजे जलयुक्त शिवार अभियानामधून आपल्याला साध्य करता येतं. तर हा आपण आता उद्देश बघितला आणि पाणलोट बघितला आणि पाणलोटामधले जे 3 स्तर आहेत त्या स्तरांची आपण रचना बघितली. यानंतर आपण शासनाची जे जलयुक्त शिवार अभियान आहे ते बघूया. आपण उद्देशावर चर्चा केली. आता गावाची निवड, यामध्ये गावाची निवड जी आहे ही गावाची निवड तर शासकीय योजनेमध्ये एका तालुक्यामध्ये सर्व पाणलोट पाडलेले असतात. जवळपास 150 ते 200 एका तालुक्यामध्ये पाणलोट येतात, उपपाणलोट, छोटे छोटे लघु पाणलोट गाव विकासासाठी. तर त्या पाणलोटामध्ये
विविध प्रकारच्या योजनाद्वारे त्याला मंजुरी दिलेली आहे किंवा घ्यायची असते. जसं आता पाणलोटाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. केंद्र शासनाची एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन योजना आहे, IWMP म्हणतो आम्ही त्याला. त्यामध्ये जवळपास एका तालुक्यातले 15 ते 20 गावं असतात. जिल्हा जो आपला निधी आहे, जिल्हा विकास निधी DPC म्हणतो आपण आता, त्या DPCमधून काही जवळपास 5 ते 10 पाणलोट मंजूर करून घेतले असतात. म्हणजे जवळपास 10 पाणलोट पकडा त्याचे. ते नंतर आपला VIDP नावाचा एक योजना आहे आपल्याकडे विदर्भासाठी, फक्त विदर्भ सदन सिंचन विकास कार्यक्रम. तर ह्या योजनेमधून सुद्धा 5-6 गावाची निवड झालेली असते. आणि काही गावांना टँकर पुरवठा केला जातो, टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो असे गावं. काही गावं तिथं बोरला बंदी आहे, म्हणजे अतिशोषित गाव आहेत त्याला म्हणतात, की पाण्याची पातळी एकदम खोल गेलेली आहे असे गावं. तर अशा प्रकारचे गावं प्राधान्याने निवड केली जाते. याच्या जुने मंजूर पाणलोटाची गावं निवड का केल्या जाते, की ते कोणत्या तरी योजनेमध्ये मंजूर आहेत आणि त्याला विकासासाठी फंड मिळणार आहे. म्हणजे ॲडिशनल गावं घेतल्यात त्याला ॲडिशनल फंडची गरज लागेल, म्हणून हे केंद्र सरकारचे काही योजनामधले गाव मंजूर असतात ते गाव, आणि आपल्या DPCमधले गाव किंवा VIDPमधले गाव, आणि काही ॲडिशनल आपले जे अतिशोषित गाव आहेत की ज्याला पाणी पुरवठा टँकरनी करावा लागतं असे गाव. तर अशा गावांची निवड प्राधान्याने 15 ते 20 गाव, त्या कर्मचारी किती आहेत तिथं वगैरे याचा विचार करून. आता जिल्ह्यामध्ये 218 गावाचा टार्गेट आहे चंद्रपूर जिल्ह्यात, एक केस स्टडीवरून. तर माझ्याकडे 68 गावं घेतले आहे मी 3 तालुक्यात. म्हणजे हायेस्ट गावं माझ्याकडे आहेत 3ही तालुक्यात. 15 तालुके आहेत, 15 तालुक्यातून 3च तालुक्यामध्ये माझ्याकडे 68 गावं आहेत. मागच्या वर्षी 65 होते, ह्यावर्षी 68 आहेत. 65 पैकी 65 गावं आपण मागच्या वर्षी डेव्हलप केलेले आहेत, आणि आता ह्या वर्षी 68 गावांच्या हातात घेतलेला आहे. आता अजून चालू वर्षामध्ये 17-18 करता अजून आपण जवळपास 68 ते 70 गावाची निवड करणार आहोत. तर असे कंटिन्यू आता नोव्हेंबर ते जानेवारी मार्च ह्या काळामध्ये आपल्याला नवीन गावं निवडायचे आहेत, आणि ते नवीन गावं निवडून त्याचे DPR वगैरे तयार करायचे, ते आपण चर्चा करणार आहोत पुढं. तर गावाची निवड अशा प्रकारे होते. आपण इथं आपल्याला सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण कोणत्या तरी गावातले असाल, जरी शहरातले असाल, पण आपलं सर्व नाड खेड्यामध्ये जोडलेली आहे. तर आपल्यालाही आपल्या गावाचा त्या योजनेमध्ये समावेश करून घेता येईल. संबंधित गावच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेटलं की आपल्याला ह्या गावाची साहेब याच्यात निवड करा, तर ते संपूर्ण शेती विकासाचा कार्यक्रम, बांधबंदिस्तीपासून शेततळे वगैरे, नाल्यांचा विकास वगैरे सर्व करून घेता येतं. आणि एक त्या गावाला एक वेगळं स्वरूप येतं, त्या गावाचं वेगळं शेती वेगळ्या प्रकारे होतं. तर आपल्यालासुद्धा अशा प्रकारचं ह्या योजनेमध्ये सहभाग घेता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे गावाची निवड केल्या जातं. तर गावाची निवड झाल्यानंतर पुढचा घटक आहे, आपण गावाची निवड केली, याला तालुका स्तरावर एक समिती आहे, जिल्हा स्तरावर एक समिती आहे, विभाग स्तरावर एक समिती आहे, राज्य स्तरावर CM साहेबाच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. तर याचा तालुका स्तरावरची समिती जी आहे, रेवणीचे जे SDO आहेत, ज्याला महसूल अधिकारी म्हणतो आपण, SDO महसूल, ते त्याचे अध्यक्ष आहेत तालुका स्तरावरचे. आणि जसं माझं पद आहे SDO ॲग्रिकल्चर, हे सुद्धा मेंबर आहे. आणि सर्व डेप्टी इंजिनियर्स ह्या पाणलोटामध्ये काम करणारे ते त्याचे सदस्य आहेत. जिओलॉजिस्ट एक भूगर्भशास्त्रज्ञ एक याचा मेंबर आहे. नंतर पंचायत समितीचे BDO याचे मेंबर आहेत. तिथल्या शाळांचा दर्जा सुधारायसाठी किंवा रस्ते सुधारायसाठी बांधकाम विभाग, हे सर्व त्यामध्ये मेंबर्स आहेत. तर अशा प्रकारे ही समिती 15 दिवसातून एकदा बसते तालुका स्तरावर. SDOच्या अध्यक्षतेखाली सभा होतात, आणि त्या सभेमध्ये त्या गावावर चर्चा होते. कोणत्या गावाचे काही फीडबॅक असतील त्याच्यावर चर्चा होते. आणि ते तहसीलदारसुद्धा मेंबर आहे त्याचे. तहसीलदार आणि सर्वजण त्या एखाद्या गावात कोणता प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा असेल किंवा कोणता दुसरा इश्यू आला असेल, फीडबॅक आला असेल, ते सर्वजण मिळून तो प्रश्न सोडवले जाते. तिथली अडचण तिथंच गावात ती इकडे बाहेर येणार नाही याची, किंवा त्या कोणाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते सर्व तिथं चर्चा केल्या जातात. तर अशा प्रकारे ही तालुका स्तरावरची समिती गाव निवड करणे, त्याला अंतिम स्वरूप देणे, नंतर आराखडा तयार करण्यासाठी मदत करणे, आणि तो जिल्हा समितीकडे शिफारस करणे मंजुरीसाठी, ह्या गाव निवडीमध्ये एवढ्या प्रकारचे काम करतं. आणि नंतर अंमलबजावणीमध्ये सुद्धा वेळोवेळी आढावा घेतं, आणि त्यामध्ये काही फीडबॅक असतील
काही तर ते फीडबॅकसुद्धा जिल्हा समितीला कळवलं जातं. तर अशा प्रकारे ही समिती काम करतं. जिल्हा स्तरावरची समिती आहेत, अध्यक्ष आहेत कलेक्टर साहेब, आणि जिल्हा स्तरावर जे सर्व अधिकारी जे आहेत इरिगेशनचे, जलसंधारणाचे, फॉरेस्टचे सर्व अधिकारी त्याचे मेंबर्स असतात. आणि BDO, डेप्टी CO त्याचे उपाध्यक्ष आहेत ह्या समितीचे. तर अशा प्रकारे जिल्हा स्तरावर सुद्धा आढावा होतो दर 15 दिवस. आमच्या जिल्ह्यामध्ये दर मंगळवारी मीटिंग असते, दर दुसऱ्या मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. बहुतेक सर्व जिल्ह्यामध्ये 15 दिवसातून एकदा ह्या स्पेशल दिवसभर ह्या याच्यावर चर्चा होते आणि अंमलबजावणीवर चर्चा होते. कुठले प्रश्न असतील त्याच्यावर चर्चा होते आणि निधीच्या वाटपावर सुद्धा चर्चा होते. कोण्या गावाला निधी कमी पडत आहे का, मागणीप्रमाणे आहे की नाही याचं मॉनिटरिंग होतं. म्हणजे थोडक्यात निधी कमी पडू दिला जाणार नाही याची काळजी घेतली जाते आणि तो कामसुद्धा वेळेत पूर्ण होईल याची काळजी ह्या योजनेमध्ये ह्या दोन्ही समित्या नोंद घेतात आणि ते विभागीय समितीकडे त्याची शिफारस करते. विभागीय समितीमध्ये विभागीय आयुक्त सर जे आहेत रेव्हन्यूचे, ते विभागीय आयुक्त सर याचे विभागीय अध्यक्ष असतात. आणि जसे जिल्ह्याचे आणि तालुका स्तरावरचे जे अधिकारी जसे तिथे मेंबर आहेत, तसे विभाग स्तरावरचे जे त्या विभागाचे जे अधिकारी आहेत ते त्याचे मेंबर्स आहेत. आणि त्यांचीसुद्धा 15 दिवसातून एकदा अशीच मीटिंग होऊन त्याच्यावरसुद्धा चर्चा होते आणि ती शासनाला त्याची शिफारस होते आणि शासन स्तरावर मग ते इशू त्वरित सॉल्व होतात. या व्यतिरिक्त CM साहेब या योजनेचा आढावा घ्यायसाठी दर 3 महिन्यातून तालुका स्तरावरच्या मीटिंगा घेतात. म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं, माझी आता 27 वर्षाची नोकरी झाली, पहिली मीटिंग आता दीक्षाभूमीवर झाली होती 15 सप्टेंबरला. अजून आता ह्या 15 डिसेंबरच्या पहिले होणार आहेत. म्हणजे थोडक्यात याचा पाठपुरावा, म्हणजे ती योजनेत काही लॅकून आहेत का, काही त्रुटी आहेत का, काही अडचणी आहेत का, हे सर आढावा घेतात प्रत्येक तालुक्याच्या आणि माझ्यासारख्या अधिकाऱ्याला विचारून. आणि त्यात काही त्रुटी असतील तर लगेच तिथल्या तिथं ऑर्डर देतात ॲडिशनल त्या चीफ सेक्रेटरी साहेबांना की हा इशू आजच्या आज सोडवायला पाहिजे, आणि ते सुद्धा तिथं डिक्लेअर करून टाकतात. म्हणजे अडचणी अजिबात नाही, फक्त काम करायचं आहे, लोकांचा सहभाग वाढवायचा आहे. अत्यंत उत्साह म्हणजे कर्मचाऱ्यांनासुद्धा शेतकऱ्यांनासुद्धा उत्साह देणारी योजना आहे. बरं, हे झाल्या समित्या आणि त्याचे आढावा वगैरे कसं होते, कामकाज कसं चालतं. यानंतर समित्यानंतर आपण आता ॲक्च्युली गावाचा आराखडा तयार करायचा आहे. गावाचा आराखडा, गाव निवड केला. आता गावाचा आराखडा कसा तयार करायचा याच्यासाठी सुद्धा जलयुक्त शिवार अभियानामध्ये सविस्तर अशा मार्गदर्शक सूचना आहेत. प्रत्येक गावासाठी प्रत्येक यंत्रणेचा एक नोडल ऑफिसर आम्ही नेमतो. म्हणजे रेव्हन्यू ऑफिसर जे अध्यक्ष आहेत तालुका स्तरावरचे ते नेमतात. प्रत्येक गावासाठी प्रत्येक खात्याचा एक नोडल ऑफिसर तिथं असतो आणि तो जाऊन शेतकऱ्याशी चर्चा करून किंवा परिसर फिरून त्या गावाला कशाची गरज आहे तांत्रिकदृष्ट्या पहिले आपल्या आराखडा कच्चा तयार करून घेतो झाला. आणि मग एखादी समिती, आमच्यासारखे कोणतरी खात्याचे हेड असतात, ते जातात ना आपापला आराखडा तपासतात तो बरोबर आहे का म्हणून. त्याच्यासाठी PRA टेक्निकचा वापर होतो. PRA टेक्निक आहेत. आता PRA टेक्निक म्हणजे काय की आता हे झाडे काकाजी आहेत, गावामध्ये असे 10-5 लोक असतात, 5-25 लोक असतात, त्यांची मदत घेणे. काकाजी आमच्या लोकांनी अशा त्यांना आम्ही गावामध्ये जो का मंदिर आहे त्या मंदिराच्या पटांगणामध्ये सर्व असे 5-25 जुने लोक, नवीन लोक, मुलं आणि काही लेडीज लोक, महिला, जुन्या जाणकार महिला यांना आपण एकत्र करतो आणि गावाचा नकाशा मुलांना काढायला लावतो. गावाचा नकाशा काढल्यानंतर इथं पोस्ट ऑफिस कुठं आहे, शाळा कुठं आहे, दवाखाना कुठं आहे, विहिरी कुठं आहेत, जुने केटीवेअर कुठं आहेत, नाला कुठून वाहतो, तिथल्या त्या नाल्या कुठं अडला आहे, कोणी अतिक्रमण केलं आहे का. आपण तर कच्चा आराखडा तयार केलेला आहे. गावात किती नाले होतील, किती बांधलेले आहेत, किती फुटलेले आहेत, किती शेततळे झालेले आहेत, आपण पहिले कच्ची माहिती तयार करून घेतलेली आहे. पण गावातल्या लोकांकडून अशी माहिती आपण तयार करून घेतो आणि तिथं टेस्ट करतो. त्यांना सांगत नाही आमच्याजवळ आहे म्हणून, तिथं टेस्ट करतो की हां असं आपल्याला इथं 5 नाले सांगितलं आहे नाही का. कुठं गावातले एका शेतकऱ्यांचे वाद पण असतात, तो माझ्या शेताजवळ व्हायला पाहिजे म्हणून सांगत असतो, म्हणून आपण त्याचा विचार करत नाही. टेक्निकली कुठं बसतोय हा आमचा माणूस, त्या सर्व खात्याचे माणसं पहिले ठरवून टाकतात आणि मग शेतकऱ्याला विचारलं जातं की इथं बा ह्या नाल्यावर
तो सांगते साहेब इथं 2 बांधलेले आहेत, एक तर पुरा निकामा आहे जी म्हणते किंवा थोडा फुटलेला आहे, मग त्याला आपण वेगवेगळ्या भागामध्ये टाकतो. त्याला त्या जलयुक्त शिवारमध्ये आहे ती योजना की फुटलेल्यांची सुद्धा योजना, रिपेअर करायची सुद्धा योजना आहे, नवीन बांधायसाठी सुद्धा योजना आहे वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे आपण ते सर्व लोकांचा सहभाग मिळवून घेतो तिथं गावामधल्या, आणि तो लोकांसमोर आराखडा ठेवला जातं. मग तो सुधारित यांचे मत घ्यायचे, आपला आराखडा, आणि त्याला एकत्र करायचं काही कमी जास्त असेल तर, आणि नंतर अजून लोकांसमोर ठेवायचं आपण असं असं तयार केलं, याच्या सूचना सांगा. मग लोक सांगतात की साहेब याच्यात एवढे करा तेवढे करा आमकटम. त्याप्रमाणे याला म्हणतात नेट प्लॅनिंग, सेट टू सेट असं नेट प्लॅनिंग केलं जातं. आणि नेट प्लॅनिंग करून मग त्या गावाचा आराखडा आपण त्या ग्रामसभेत ठेवतो आणि ग्रामसभा त्याला मंजुरी देते. आता ग्रामसभा म्हणजे कशी, किती लोक येतात आपल्याला माहीत आहे, 25, 30, 50, मी तर मॅक्झिमम 50-60 लोकांची ग्रामसभा पाहिलेली आहे. इथे 300-400 लोक जरी असले तरी 50-60 जरी चांगले लोक आले तरी आपल्याला तो आराखडा त्यांच्या त्या ग्रामसभेमध्ये आपण अप्रूव्हल करतो, आणि तो ह्या तालुका समितीच्या माध्यमातून आपण ते जिल्हा समितीकडे शिफारस करतो त्या गावाचा. अशा प्रकारे सर्व गावांचे आराखडे आपण लोकसहभागातून तयार करून ते आराखडे आपण जिल्हा समितीकडे पाठवतो. जिल्ह्याकडून विभागकडून शासन, आणि तिकडून मंजुरी 15 दिवसाची आत मंजुरी येतं. एवढं फास्ट, आणि लगेच काम सुरू करा म्हणतात. तर एवढं फास्ट काम आहे. CM साहेब स्वतः याचं मॉनिटरिंग करतात, त्याच्यामुळे हे फार सोपं झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे गावाची निवड होतं, आराखडा तयार करणं, लोकांचा सहभाग घेणं वगैरे, हे अशा प्रकारे केल्यानंतर मग आपण अंमलबजावणीच्या टप्प्यावर येतो. हे प्रिपेरेटरी स्टेज झाली, पूर्वतयारीचा टप्पा. आता आपला अंमलबजावणीचा टप्पा. कोणत्याही प्रकल्पाचे 3 टप्पे असतात. तयारीचा टप्पा 1, अंमलबजावणीचा टप्पा 1, तिसरा यशोगाथा, सक्सेस रेट काय त्याचा त्या प्रकल्पाचा. तर 3ही टप्प्यातून आपण जात असतो. पहिल्या टप्प्यामध्ये आपण आराखडा तयार केला, गावाची निवड केली, लोकांसमोर ठेवलं, लोकांचा सहभाग मिळवून घेतला. आणि दुसरा अंमलबजावणीचा टप्पा. अंमलबजावणीच्या टप्प्यामध्ये आपल्याला आता ॲक्च्युली सुरू करायचं आहे. पहिले माथ्यावरचा, आपण तुम्हाला पाणलोट समजावून सांगितलं आहे, माथ्यावरचा पार्ट जे शेतीची बांधबंदिस्तीचा प्रकार जो आहे, एरिया ट्रीटमेंट म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये एरिया ट्रीटमेंट. वैतीखालील शेतावरचे उपचार, ते उपचार आपल्याला पहिले करायचे असतात, जेणेकरून आपल्याला नाल्यातले काम करू त्यापूर्वी हे सर्व बांधबंदिस्तीचा कार्यक्रम पूर्ण करायचा असतो. आणि हा बांधबंदिस्तीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मग मे महिन्यात, जवळपास एप्रिल ते मे या 2 महिन्यामध्ये आपण ड्रेनेज लाईन करतो. जानेवारीपासून पाणलोटाचे कामं सुरू होतात, कारण शेतीमध्ये पिकं असल्यामुळे जवळपास 15 फरवरीनंतरच, कधीकधी तर 15 मार्च नंतर आपल्याला कामं करायला जागा मिळतं, शेतकऱ्यांच्या शेतात पिकं असल्यामुळे. तर हा 15 फरवरी ते एकदम 15 जून ह्या एवढ्याच काळामध्ये हे कामं करायचे असतात. त्याच्यामुळे हा आराखडा तयार करण्याचं काम, त्याचे इस्टिमेट तयार करण्याचे काम, त्याचं आता शासनाने टेंडरिंग केलं कंप्लीट. टेंडरिंग सर्व काम टेंडरद्वारे होतात. आता कोणताही काम असं साध्या पद्धतीने होत नाही. आपण टेंडर फ्लोट करतो, महाटेंडर न्यूज शासनाच्या वेबसाईटवर, आणि तिथून जे बिडर्स असतात लिलावसारखं ते जे भाग घेतात त्याची तांत्रिक तपासणी होते. तांत्रिक तपासणीत तो पास झाला शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे, तर नंतर तो फायनान्शियल बीडमध्ये पात्र होतो. आणि सर्वात कमी L1 नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला तो ठेका आपोआप तो सॉफ्टवेअर त्याला देऊन टाकतो. अशा प्रकारे ठेकेदाराची निवड होतं. आणि मग तो ठेकेदाराची निवड झाल्यानंतर त्याला माझ्या कार्यालयातून, SDOच्या कार्यालयातून किंवा तालुक्याच्या कार्यालयामधून कामाचं स्वरूप पाहून त्याला वर्क ऑर्डर दिलं जातं. वर्क ऑर्डर दिला म्हणजे पैसे आहेत असं गृहीत धरून वर्क ऑर्डर दिल्यानंतर तो 30 दिवसाच्या आत ते काम पूर्ण करतं. काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला दाखवलं जातं. काम चालू असताना जो शेतकरी पाहतो, पूर्ण झाल्यानंतरही पाहतो. त्यांनी काही सूचना केला तर तो ठेकेदाराचं पेमेंट करण्यापूर्वी त्याला तो दाखवलं जातं. आणि टेक्निकदृष्ट्या आपला माणूस पाहतो, त्या शेतकऱ्याची काही थोडी अडचण असेल तो तशा पद्धतीने काही बांध त्याच्या सोयीचे करून द्यायचे लागतात, ते त्यांना करून दिलं जातं. आणि मग मापे तपासणी होतं, MBमध्ये त्याचं रेकॉर्डिंग होतं, त्याचे फोटोग्राफ्स, पूर्वीचे फोटो, कामं सुरू असतानाचे फोटो, कामं पूर्ण झाल्यानंतरचे फोटो, पावसाळ्यात पाणी भरल्यानंतरचे फोटो, एवढे फोटो आम्ही शासनाच्या वेबसाईटवर टाकतो. म्हणजे पूर्वी त्या शेतामध्ये काय होता नाही होता त्याचा एक फोटो, नंतर चालू असतानाचा फोटो, पूर्ण काम झाल्यानंतरचा फोटो, आणि एकदा पावसाळ्यातला पाणी भरल्यानंतरचा फोटो. अशा प्रकारे
हे तीन तीन फोटो कमीत कमी टाकले जातात त्या वेबसाईटवर. म्हणजे ते बिलकुल CM साहेब त्याचा आढावा घेतात दर 2-3 दिवसांनी किंवा 8-10 दिवसांनी. ते स्वतः बघतात आणि कुठं काही कमी जास्त असेल ते लगेच त्या कलेक्टर साहेबांना सांगून ते त्यांना सूचना देतात आणि लगेच त्याची अंमलबजावणीसुद्धा होते मग. तर अशा प्रकारे अत्यंत जलद गतीनं इम्प्लिमेंट करणारा कार्यक्रम आहे आणि CM साहेबाचा 1 नंबरचा कार्यक्रम आहे शेतीमधला. फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणतात त्याला. टॉप 10 प्रोग्राममध्ये 1 नंबरवर प्रोग्राम आहे. तर अशा प्रकारे ह्या प्रोग्रामचं अंमलबजावणी होतं. अंमलबजावणी झाल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टदाराला जवळपास 90% पेमेंट आपण पहिल्या आयटममध्ये देतो. 100 रुपयाचा पेमेंट असेल 90% आणि अजून काही त्याचे 6 महिने त्याचा पेमेंट थांबल्यावर ते 10%, की जर काही प्रॉब्लेम आले आणि त्यांनी रिपेअर करून दिला नाही तर याच्यातून पेमेंट करायचं आणि त्याचं करायचं. किंवा शेतकऱ्याचं काही तक्रार नाही म्हणून 6 महिन्यानंतर मग त्याची ग्रामसभेचा अजून ठराव घ्यायचा आहे आणि ते ठराव घेऊन त्यामध्ये तो त्याचा बाकीचा पेमेंट रिलीज करायचा आहे. तर अत्यंत अशी पारदर्शक अशी योजना ही महाराष्ट्र शासन राबवत आहे आणि याचे रिझल्टसुद्धा अत्यंत चांगले आहेत. कारण त्याची डिमांडच फार आहे. एवढी डिमांड आहे आता की आपण तेवढे गाव एका वेळेस घेऊ शकत नाही. कारण कर्मचारी जवळपास 40% कर्मचारी 50% कर्मचारी जागा रिक्त आहेत आणि एवढे गावची डिमांड आहे आता की 50 ते 60 गावाचे अर्ज असतात आणि तेवढे गाव आपण घेत नाही. पण ते कमीत कमी 15 ते 20 गाव छानपैकी इम्प्लिमेंट होतात आणि त्याचा आपण कायमस्वरूपी त्या गावाचा जरी नाही म्हटलं तरी त्या गावाचा दुष्काळातून आपण त्याला बाहेर काढू शकतो आणि त्याला दुष्काळाच्या सावटमधून बाहेर काढू शकतो आणि त्याला बऱ्यापैकी शेती करू शकतो शेतकरी. तर अशा प्रकारचा हा अंमलबजावणी तयारी करण्यापासून तर अंमलबजावणीपर्यंत 3 टप्पे जे आहेत पाणलोटामधले ते अशा प्रकारे होत असतात. शेवटचं आहे, मी नंतर ओझरता PPT दाखवणार आहे कारण तिथून वाचून दाखवण्यापेक्षा मी ॲक्च्युली हे कार्यक्रम इम्प्लिमेंट करतो त्याच्यामुळे मला हे सर्व इथल्या स्टेप्स माहीत आहेत. शेवटचा एक महत्त्वाचा याच्यामध्ये पार्ट टाकलेला आहे मूल्यांकन, संनियंत्रण आणि मूल्यांकन, मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन. थर्ड पार्टी आपण बाकीचं कोणीच नाही. एखादं इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रोफेसर HOD किंवा एखादं कोणती तरी त्रयस्थ पार्टी त्याला येतं आणि परस्पर ते कामं पाहतं आणि शासनाला रिपोर्ट देतं. ते सुद्धा रिपोर्ट अत्यंत चांगले आहेत थर्ड पार्टीचे सुद्धा मागच्या वर्षीचे. तर अशा प्रकारे हे मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन होतं. दुसरं, आता जे आपले आमदार साहेब आहेत यांनासुद्धा ह्या समितीवर स्वतंत्र नेमलेलं आहे. त्याचे GR मागच्या 6 महिन्यात आलेलं आहे. आता एक GR सुद्धा आलेला आहे ह्या दिवाळीपूर्वी की आता ह्या समितीचं मध्ये जे SDO होते अध्यक्ष ते तर राहीलच, पण आमदार साहेबसुद्धा स्वतंत्र याचा गाव निवडीपासून तर आराखडा तयार करणे आणि त्याचा फायनल अंमलबजावणीपर्यंत ते सुद्धा दर 3 महिन्यातून 2 महिन्यातून एकदा आढावा घेतील. तर अशा प्रकारचे शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि शासन ह्या संयुक्त विद्यमाने ह्या जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी होत आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा अत्यंत चांगले मिळत आहेत. ह्या तीनही गोष्टी आपण जर अंमलबजावणी केली तर पाया, माथा, मधला भाग आणि शेवटचा भाग. तर अशा प्रकारे हा जलयुक्त शिवार अभियान आहे. मला अजून किती वेळ आहे? झालं आहे? तर थोडक्यात मी तुम्हाला PPT दाखवून देतो. हे मला जेवढं म्हणजे PPT पाहून सांगण्यापेक्षा मी हे थोडक्यात अंमलबजावणी करत असल्यामुळे सांगितलं मी तुम्हाला. जो आराखडा तयार करताना स्टेप्स आहेत काम पूर्ण करण्यापर्यंतचा आराखडापासून, तर हे आम्ही थोडक्यात सर्व सांगितलेलं आहे की एक हा चार्ट जरी लक्षात ठेवला तरी आपल्यापैकी कोणालाही याच्यातल्या या स्टेप्समध्ये आपल्याला इन्व्हॉल्व होता येते. त्या गावाचा ताळेबंद तयार करणे पाण्याचा, नंतर पाण्याचा ताळेबंद म्हणजे एकूण गावाला पाण्याची गरज किती, शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी किती आणि जनावरांसाठी किती, एकूण पाणी किती लागतं आणि त्यानुसार जमिनीने त्या गावात पाणी किती पडतं आणि मग किती कामं घ्यावं लागतील, याला म्हणतात पाण्याचा ताळेबंद. तर वॉटर बजेटिंगसुद्धा करून कार्यक्रम चेक केला जातं की इथं किती कामाची गरज आहे, किती पाणी अडवण्याची गरज आहे. समजा आता 1100 मिलीमीटर पाऊस पडतं आपल्या पट्ट्यामध्ये. 1100 म्हणजे 11 TCM पाणी एका पावसाळ्यात एका गावात पडतं आणि खरी गरज एका गावाला 5 TCMच्या वर नाही आहे.
आपण सर्व गणित जर केला तर 5 TCMच्या वर पाणी लागत नाही. सर्व पिकांना 3 ते 3.5 TCM पाणी लागतं खरीपामध्ये, रब्बीमध्ये, आणि 1 TCMमध्ये सर्व पिण्याचा पाण्याचा वगैरे प्रश्न सुटतो. मग आता 50% पाणी जो आहे तो आपण वाहून जातो, तर त्याला अडवायचं आहे. तर त्याच्यासाठी हे वॉटर बजेटिंग आहे. त्यामुळे आता ही सुवर्णसंधी आहे की ह्या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन गावाचे आपण त्या दुष्काळाच्या छायेतून बाहेर काढायसाठी, कारण कदाचित याला पूर्ण गाव डेव्हलप करायला 25 ते 30 हजार पर हेक्टर खर्च येतो. पूर्ण पाणलोट डेव्हलप करायला 30,000च्या जवळपास खर्च येतो. नाले, रिपेअर्स आणि जे काय म्हणतात त्याला एरिया ट्रीटमेंट, हे तीनही कार्यक्रम तयार करतात. जवळपास 30,000पर्यंत पर हेक्टर खर्च येतो. तर असा एक गाव मी चॅलेंज म्हणून घेतला 1913मध्ये. 2013मध्ये मी तिथं जॉईन झालो SDO म्हणून. पूर्वी हिंगण्याला होतो इथं मी. नागपूर जिल्ह्यामध्ये 16 वर्षाचं काम केलं मी. रामटेक 7 वर्ष रामटेकला होतो. उमरेडला होतो 4-5 वर्ष, आणि नंतर हिंगण्याला होतो मी 4-5 वर्ष. त्यानंतर माझा प्रमोशन झाला, मी राजुऱ्याला गेलो, वरोऱ्याला. तर 13मध्ये मी जवळपास 2 महिने जवळपास मी गावं फिरत असतो की आपण कोणते गाव आपल्या हातात घ्यायला पाहिजे. बाकीची यंत्रणा बाकीचे काम करत असतो. तर त्या महालगाव असं एक गाव आहे की तिथं शेती जवळपास 100% शेतकरी करतात. 1200-1300 हेक्टरवर त्या गावातला क्षेत्र आहे. 3 गावं समाष्ट्याचं पाणलोट केल्यानंतर, मालगाव, शेगाव आणि एक धानोली गाव आहे छोटासा. तिथला काही 20-25% गाव येतं, शेगावचं 10% गाव येतं. तर त्या महालगाव मेन 90%-75% काम येतं त्या गावाचं. तर त्या गावामध्ये पाणीच नाही. खरीपातली शेतीसुद्धा अशीच, एकरी 1.5-2 क्विंटल उत्पादन घेणारी, मॅक्झिमम 4 क्विंटल. सोयाबीन तर होतच नव्हता, तूर तर होतच नव्हती, आणि ऑक्टोबर महिन्यातच पिकं वाढल्यासारखे दिसायचे. तर तो गाव मी चॅलेंज म्हणून घेतला आणि शेततळ्याचा कार्यक्रम तिथं सुरू केला. जवळपास 200 शेततळ्याचं प्लॅनिंग केला, आणि 200 शेततळ्यापैकी 109 शेततळे मार्च ते जून ह्या कालावधीत तयार केले. मोठे अडथळे आले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे. कोणी म्हणे माझा जुनाच खड्डा तयार करून दे वगैरे. काही शेतकरी भानगडीवाले असतातच ना, किंवा पॉलिटिकल कोणी फायदा घेणारी असतात की मला क्रेडिट मिळालं पाहिजे म्हणून. असे हौसे बरेच लोक असतात. तर त्याचा त्रास आम्हाला होत असतो. पण आम्ही त्याची विचार न करता रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत आपण त्या गावामध्ये सभा घेऊन तर गावाला पूर्ण ट्रेन केला. आणि असे तरुण पोरं आपल्यासोबत घेतले 5-25, की जे आत्ताही गेलं तरी 25 पोरं बिलकुल तयार राहतात. एक फोन केला का 25 पोरं बिलकुल तयार राहतात. आणि ते 25 पोरांनी त्या जे विरोधक होते त्यांना परस्पर हटवायचे काम करायचे. अशा प्रकारे आपण 109 शेततळे पहिल्या पावसाळ्यात केलं, आणि काय ट्रिमेंडस त्याचे रिझल्ट मिळाले. एका मिटिंगमध्ये वाघमारे साहेब कलेक्टर होते त्यावेळेस चंद्रपूरला. त्या मिटिंगमध्ये ते शेततळ्यासाठी फार प्रयत्न केला होता 2 वर्षापूर्वी, पण ते एक काय विशेष शेततळे झाले नाही म्हणे. आणि त्याला मी असं सांगितलं त्या मिटिंगमध्ये, त्यांना त्या मिटिंगमध्ये प्रेझेंट केला की आपण एवढे शेततळे केलं आहे आणि एकाच गावात एवढं केलं, त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्या गावाचा प्रश्न कायमचा तरी नाही होणार, पण थोडंसुद्धा दुष्काळातून मुक्त होण्यासाठी मदत होईल. काय त्याला वाटलं असेल, त्यांना वाटलं असेल हे फेकत असेल वगैरे वगैरे. तर काय म्हणता म्हणे. तर म्हटलं सर इट इज रियालिटी. तर चला म्हणे उद्याच आपण जाऊ. चला म्हटलं उद्याच. आणि त्यांची लगेच दुसऱ्या दिवशी व्हिजिट लावली मी. दुसऱ्या दिवशी व्हिजिट लावली. इकडं पालकमंत्री त्यावेळेस आपले पदावर राहिलेले होते ते देवतळे साहेब, त्यांनासुद्धा घेतलं. त्यावेळेस बहुतेक शेवटची दिवस होते ते. आणि 19 तारखेला 8 वाजता ठरलं होतं, ते जवळपास 9ला दौरा सुरू झाला. हो, दुपारी 1 वाजेपर्यंत 43 डिग्री टेम्परेचरमध्ये कलेक्टर आणि सर्व 25-30 लोक फिरत होतो आम्ही. म्हणजे असं एवढे शेततळे झाले. शेततळे म्हणले आणि शेतकरी सोबत, त्याच्यामुळे तो अत्यंत चांगला कार्यक्रम झाला. आणि याच्यानंतर म्हणाले की वा छान झालं आहे. आणि त्या एकाच वेळेस विदर्भातल्या सर्व न्यूजपेपरनी ती न्यूज दिली. हे सलील साहेब आताचे कलेक्टर, त्यावेळेस शिव होते तिथं. हे दीपक म्हैसेकर साहेब जे आता NITचे चेअरमन आहेत नागपूरला, ते सुद्धा आमचे कलेक्टर होते. त्यांनीसुद्धा ते कामं पाहिलेले आहेत. आणि हे मोहन राठोड साहेब, विदर्भातले सर्व जिल्हा माहिती अधिकारी. जिल्हा माहिती अधिकारी पद माहीत आहे का? जिल्ह्यात जेवढे काय पत्रकार असतात त्यांचे साहेब असतात ते. हे त्यातले एक साहेब आहेत, मेश्राम साहेब, नागपूर जिल्ह्याचे होते. तर यांचा एक डिव्हिजनल अधिकारी असतो मोहन राठोड साहेब. हे सुद्धा त्या गावाला व्हिजिट दिली त्यांनी, आणि तिथले हे शेततळे पाहिलं त्यांनी. तर अशा प्रकारे तो शेततळ्याचा गाव म्हणून त्या परिसरामध्ये फेमस झाला.
काही शेतकरी म्हणायचे साहेब आमच्या गावात कोणी पोरगी देत नव्हते म्हणे. आता पाण्याचा प्रश्न सुटला, शेतीसुद्धा चांगली होत आहे. आता ते दिवस राहिले नाही म्हणजे आता महिनाभरापूर्वीची गोष्ट. हे कलेक्टर साहेब आहेत, त्या गावातली तूर बघा. हे माजी VC बतकल साहेब पंजाबराव कृषी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते. एका मीटिंगमध्ये मी असंच प्रेझेंट करत असतो कुठेही जे काही केलं ते, तर त्यांनाही असं वाटलं चला त्या गावाला जावं, तर ते लगेच आले होते. हेच 2014मधली फोटो आहे ती. हे आमचे जिल्ह्याचे अधिकारी आहेत. पाण्याच्या वापरासाठी आम्ही तिथला डिझेल पंप पुरवठा केला आहे शेतकऱ्यांना. तुषार संच दिले आहेत. तुषार ठिबक लावायचे प्रयत्न केलेले आहेत, पण ठिबकला तिथं यश आलं नाही तेवढं, कारण 12 पाणी मिळत नाही ना. ठिबकला कसं आहे कमीत कमी 3 महिने पाणी पाहिजे. तर तुषारद्वारे डिझेल पंपद्वारे दिल्या जातं. तर अशा प्रकारे हे तिथले शेततळे आहेत. त्या गावातली मिरची आहे. हे येवतीचे फोटो आहेत. येवती गाव असंच केलं आहे आपण एक. हे येवतीमधले भाजीपाल्याचे फोटो आहेत. हा त्या गावामध्ये मार्केटिंगमधला इश्यू आहे. हा ग्रेडिंग ग्रॅव्हिटी म्हणजे असं वर टाकलं की ते खराब धान्य बाहेर काढते, दगडं वगैरे बाहेर काढते, ते आहे. आणि पूर्ण शेती आपण आता तिथं ठिबकवर प्रयत्न केला. ठिबक बी गेलो त्यावेळेस इथं ठिबक 10-15 लाखाचं ठिबक व्हायचं. आता 3 कोटीचे ठिबक दरवर्षी बसतात. एवढी ठिबकची डिमांड क्रिएट केली तिथं. आणि 40,000 जवळपास 4,000 शेतकरी 3ही तालुक्यातले. हिंगण्यामध्ये मी जो काम केलं होतं तिथं आणून दाखवलं आहे. हिंगण्यामध्ये जवळपास दररोज 30 ते 40 गाड्या करून 2-3 महिने एकच काम केलं आहे. आणि हिंगण्यामध्ये आणून दाखवलं. आणि त्या लोकांना सरीवरंब्यावरची शेती, जे आपण पाण्याचे अडथळे म्हणतो ना शेतामध्ये, स्पीड ब्रेकर, सरीवरंब्यावरची तुरीची तूर, कापूस आणि आपलं सोयाबीन, हे 3 पिकं घेतलं तर ते अडथळे तयार होतात. आणि असं पाणी एकदम वाहून जात नाही, माती वाहून जात नाही. आणि पाऊस जरी 8-10-15 दिवस लेट आला तर कारण ते ओलं असल्यामुळे पिकाला सपोर्ट होतं. म्हणजे गादीवर झोपल्या, जसं आपण गादीवर झोपतो ना, तसं तो सरीवरंब्यावर असला किंवा रुंद सरी वाफ्यावर जर पीक असले तर त्यालासुद्धा तसं होतं आणि पावसाचा ताण पडत नाही. तर अशा प्रकारे हे शेततळ आहे. हे स्प्रिंकलरचा वापर, हे आपण खोलीकरण केलं आहे नाल्यांचे, कॅनलसारखे बिलकुल. त्याच्यामुळे त्या परिसरामध्ये पाणीच पाणी होऊन गेलं आहे आता. हे खोलीकरणाचे काम. हे कलेक्टर साहेब आहेत, म्हैसेकर साहेब. हे हरभरा पीक रब्बीचं मालगावमधलं. हे येवती गावचं चित्र आहे. भाजीपाल्याचं क्षेत्र वाढलं त्या गावामध्ये, जवळपास 40-50 हेक्टर भाजीपाला वाढला आहे. हे पहा, आपण जो म्हणलं ना ऑर्गॅनिक मॅटर, जे द्विदल वनस्पती जे असतात, आपण आंतरपीक पद्धती शिफारस केलेली आहे पाणलोटामध्ये. सोयाबीनमध्ये तूर आंतरपीक, कापसामध्ये तूर आंतरपीक, कापसामध्ये उडीद मूग आंतरपीक. यामुळे काय होतं, त्याचा एक नॅचरल प्रिन्सिपल आहे वॉटरशेड मॅनेजमेंटमध्ये, की द्विदल वनस्पतीसोबत एकदल वनस्पती पेरायची, किंवा रुंद पानाचे पिकं निरुंद पानाच्या पिकासोबत म्हणजे हवा खेळती राहतं. जसं आता सोयाबीन रुंद पानाचे पीक, ते 30 दिवसानंतर झाडाला म्हणजे छत्रीसारखा झाडाला कव्हर करून घेतं. आणि हवा खेळती राहावी म्हणून आपण त्याला तुरीच्या मधामध्ये 4 तासानंतर एक तुरीचा पट्टा, म्हणजे हवा खेळती राहतं चारही बाजूनी. हवा खेळती राहिली नाही तर दमट हवा तयार होऊन किडीचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रजनन होते तिथं. आणि एकदम मोठ्या प्रमाणात कीड पिकावर आली तेव्हाच लक्षात येतं. म्हणून आंतरपीक पद्धती अत्यंत महत्त्वाची आहे. तो एक फायदा होते कीड रोग व्यवस्थापनासाठी. दुसरा फायदा होते, हे पाला जास्त मोठ्या प्रमाणात पडते. पाला पडला होता आता तुरीचं, तर पाला पूर्ण खाली पडल्यामुळे ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे तो सडतं आणि ते जमिनीची सुपीकता होण्यासाठी मदत होते. दुसरं आहे, जे द्विदल वनस्पती आहेत त्यांच्या मुळावर गाठी असतात. त्या गाठीमध्ये नत्र असतं. नत्र म्हणजे हवेमध्ये 78% नत्र आहे. ते नत्र ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन होते त्याचं त्या गाठीमध्ये, आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये नत्र तयार होतं आणि पिकालासुद्धा पुरवठा होतं. आणि पिकाच्या निघाल्यानंतर ते गाठी जमिनीत राहिल्यामुळे जमीन सुपीक होतं. म्हणून म्हणतो आपण चणा पेरल्यानंतर जमीन सुपीक होतं, उडीद मूग पेरल्यानंतर तूर पेरल्यानंतर जमीन सुपीक होतं. त्याचं कारण हे आहे. म्हणून आंतरपीक अत्यंत प्रभावी आहे आणि ते विद्यापीठाची शिफारससुद्धा आहे. तर अशा प्रकारे हा
अत्यंत शासनाचा एक नंबरचा कार्यक्रम आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा हाय लेवललासुद्धा मॉनिटरिंग होतं आहे आणि लोकांचा सहभागसुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यात मिळत आहे. धन्यवाद राजवाडे साहेब. जलयुक्त शिवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची विशेष कडून लक्ष असलेली स्कीम आहे. त्याची महत्त्वपूर्ण माहिती राजवाडे सरांनी आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहे. मी त्यांचा अत्यंत आभारी आहो. धन्यवाद. नाही एकदम फर्स्ट क्लास झाला आणि पूर्ण वेळ मिळाला.